ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आज कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे। आता तुम्ही म्हणत असाल ही नेमकं कोणत्या प्रकरणाबद्दल बोलतेय, तर सांगते। संजय राऊत यांना मानहानीच्या एका जुन्या प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉक्टर मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यात सत्र न्यायालयाने संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली आहे। एवढंच नाही तर यापूर्वी माझगाव न्यायालयाने संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली होती, पण आता ती शिक्षा पूर्णपणे रद्द झाली आहे। त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि त्याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। विषयाला लगेचच सुरुवात करूयात। हे नेमकं प्रकरण काय आहे तर सांगते। हे संपूर्ण प्रकरण मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील शौचालय बांधकामाशी संबंधित आहे। सोमय्या दाम्पत्याने या कामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला होता आणि म्हणूनच या आरोपांमुळे आपली आणि आपल्या संस्थेची सामाजिक प्रतिष्ठा मलिन झाली आहे असा दावा डॉक्टर मेधा सोमय्या यांनी केला होता आणि यानंतर त्यांनी कलम 500 अंतर्गत संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता। दरम्यान या प्रकरणात सुरुवातीला माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी धरलं होतं। त्यांना 15 दिवसांची कैद आणि 25,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती। न्यायालयाने असं म्हटलेलं की राऊतांनी आरोप करताना काळजी घेतली नाही, ज्यामुळे मेधा सोमय्या यांची बदनामी झाली। पण संजय राऊत यांनी या शिक्षेला सत्र न्यायालयात थेट आव्हान दिलं। मी फक्त तक्रारींच्या आधारे प्रश्न उपस्थित केले होते। अनेकांनी या घोटाळ्याबाबत तक्रारी केल्या असताना फक्त माझ्यावरच कारवाई का, असा युक्तिवाद राऊत यांच्या वकिलांनी त्यावेळी केला होता। पुढे याच प्रकरणावर गेल्या अनेक दिवसांपासून सत्र न्यायालयात अंतिम युक्तिवाद सुरू होता, ज्यात आज निकालाच्या वेळी संजय राऊत, किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या हे तिघेही न्यायालयात प्रत्यक्षरित्या उपस्थित होते। आज सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर माझगाव कोर्टाचा निकाल बाजूला सारत संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली गेली। निर्दोष मुक्तता झाल्यानंतर यावेळी न्यायालयाबाहेर पडताना संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांना हात जोडून नमस्कार केला आणि ते तिथून निघून गेले। यावर राऊत असं म्हणालेत की मी फक्त सत्य बोललोय आणि न्याय मिळाला आणि त्यांनी लवकरच पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। एक लक्षात घ्या, ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा असून भाजपसाठी हा एक प्रकारे धक्काच आहे। दुसरीकडे किरीट सोमय्या म्हणालेत की निकालाचा सविस्तर अभ्यास करेन, तांत्रिक बाबी तपासेन। त्याचबरोबर मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी असं सांगितलंय की ते बॉम्बे हायकोर्टात अपील करणार आहेत। त्यामुळे राऊतांची निर्दोष मुक्तता झाली असली तरी पुढे या प्रकरणात आणखीन काही वळण येईल का हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।